co-powered by Techno. असं आहे की 26 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्व विदर्भ संपर्क नेते म्हणून माझी निवड झाली आणि त्यावेळेपासून या पूर्व विदर्भामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत हा माझा सातत्यानं प्रयत्न आहे। खासदारकीच्या 2 जागा मिळाव्यात हाही माझा प्रयत्न होता, परंतु दुर्दैवानं 2 जागा तर नाहीच, पण आमची रामटेकची निवडून आलेली जागासुद्धा आम्ही उदार अंतःकरणानं सोडली आणि आता पूर्व विदर्भामध्ये एकूण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये 28 विधानसभा मतदारसंघ आहेत। 28 आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची आघाडी आहे। त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 14 आमदार निवडून आलेले आहेत। ते सोडून 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती म्हणून हे मतदारसंघ लढले। त्यामुळं आज जरी शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे झाले असले तरी नैसर्गिकदृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या हे 14च्या 14 मतदारसंघ हे आमचे हक्काचे ठरतात। परंतु 14च्या 14 नाही तर किमान 8 ते 10 मतदारसंघ आम्हाला मिळालेच पाहिजेत हा माझा आग्रह आहे, ही माझी मागणी आहे आणि त्याकरता जवळजवळ वर्षभर मी पूर्णपणे पक्षाची बांधणी केलेली आहे, पक्षाची बांधणी करतोय, सातत्याने मी येतोय, सातत्याने इथला शिवसैनिक मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये आज जर सगळ्यात म्हणजे असा सळसळत्या रक्ताचा आणि जिवंत विचारांचा जर शिवसैनिक कुठे असेल तर मला वाटतं विदर्भामध्ये आहे असा माझा अनुभव मला सांगतो आणि म्हणून किमान 8 ते 10 जागा ह्या आम्हाला मिळाल्याच पाहिजे हा माझा आग्रह आहे। रामटेकचं काय स्टेटस आहे? नागपूर जिल्ह्यात किती जागा लढणार? असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेकला लोकसभा मतदारसंघामध्ये 6 जागा आहेत, त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये 6 जागा आहेत। या 12 जागा आहेत। या 12 जागांपैकी किमान 5 जागा ह्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत हा माझा आग्रह आहे। असं आहे की आम्ही रामटेकमध्ये रामटेक तर आमची आहेच, आम्ही ती कामठी आम्ही मागतोय, उमरेड आम्ही मागतोय आणि हिंगणा आम्ही मागतोय। या 4 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत। शहरामध्ये दक्षिण ही सातत्यानं शिवसेना लढवत आलेली आहे, ती दक्षिण आम्ही मागतोय, पूर्व आम्ही मागतोय आणि एक नागपूरमध्ये चर्चेतून 3री जागा आम्ही सोडवून घेण्याचा प्रयत्न करतोय। राज ठाकरे म्हणाले की लाडकी बहीण ही योजना फसवी आहे आणि लाडक्या बहिणीला जर पैसे दिले तर राज्यातील जनतेसाठी पैसे राहणार नाही। त्याच्यावर प्रश्न काय तुमचा? राज ठाकरेंची अशी भूमिका आहे, अशी भूमिका राज ठाकरेंची आहे जनतेसाठी। राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल मी कशाला बोलायला पाहिजे? आम्ही पण तेच सांगतोय की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे। असं आहे की राज्यामध्ये एकूण 6,53,00,000 आणि 727 महिला आहेत, आमच्या महिला भगिनी आहेत। हे लोक किती जणांना ह्या लाडक्या बहीण योजनेचा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणार आहेत, किती देणार आहेत याची कल्पना आहे तुम्हाला? माझ्या माहितीप्रमाणे 1,13,00,000 आणि 323 महिलांना फक्त याचा लाभ मिळणार आहे। याचा अर्थ 5 कोटी आणि 53,00,000 महिलांना ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्या 1,13,00,000 महिलांमध्ये 3 तिगाडा काम बिगाडा देवेंद्र फडणवीसला देवा भाऊ तुम्ही मला योजना दिली म्हणून ते श्रेय घ्यायला जात आहेत। एकनाथ शिंदे नाथ एकनाथांचा काहीतरी वगैरे असा अनाथांचा नाथ वगैरे असे मी बोर्ड वाचले ते घ्यायला जात आहेत। अजितदादा ते श्रेय घ्यायला जात आहेत आणि बहिणी ह्या समजून चुकलेल्या आहेत। योजना एकच, लाभ एकच आणि 3 बहिणी ओरबडत आहेत लाभाकरता, त्यामुळे हे 3 भाऊ लबाड आहेत। त्यांना बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत, त्या महाविकास आघाडीला देतील।
5,53,00,000 महिलांमध्ये आम्ही महिला पोलीस पाटलांना मानधन देतो, आशा वर्करना मानधन देतो, आम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना देतो, मदतनीसना देतो, संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनच्या माध्यमातून देतो, आम्ही त्या ठिकाणी निराधार योजना देतो, आम्ही श्रावणबाळ योजना देतो, अशा अनेक योजना देतो. ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत. त्यामुळं हे भाऊ लबाड आहेत. यांना आमच्या बहिणी त्यांना आपला भाऊ मानणार नाही. जागा वाटपाचं काय स्टेटस आहे? कधीपर्यंत निकाली गेला आणि तुम्ही ज्या जागांवर दावा करताय त्याच जागेवर काँग्रेसने देखील दावा केलेला आहे? असं आहे की मी जागा वाटप समितीमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं मी नाही, परंतु मला जे काम दिलेलं आहे ते काम चोख करण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो. मी दुसऱ्याच्या कामामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही. 28 जागा ह्या मला पूर्व विदर्भामध्ये दिलेल्या आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा 26 जागा माझ्याकडे दिलेल्या आहेत. 28 नी 26 54, माझी स्वतःचा विधानसभा मतदारसंघ 55 आणि रत्नागिरी जिल्ह्यातला खेड दापोली मतदारसंघ 56. तूर्त मी 56 विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचा निकाल लवकरात लवकर लागावा असा माझा प्रयत्न आहे. 56 मध्ये तुमचं किती टार्गेट आहे? काय निवडून आणण्याचं? 56 मध्ये किमान 36 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे. उद्या आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब येणार आहेत. कळमेश्वरला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा तिथले आमचे घमशान मक्कासरे यांच्या संस्थेमार्फत जो उभा राहिला आहे त्याचं उद्घाटन उद्धव साहेबांच्याच हस्ते व्हावं असा त्यांचा आग्रह होता. त्या ठिकाणी उद्धव साहेब येत आहेत. मी आता ह्या सगळ्या पूर्व विदर्भाची आढावा बैठक संपल्यानंतर तुम्ही बघताय हजारो लोक आहेत. घोषणा लोकांना दाखवता की नाही? पूर्व विदर्भामध्ये शिवसेना नाही म्हणणाऱ्यांना शिवसेना काय आहे ती. आणि म्हणून उद्याच उद्धव साहेबांनी जर वेळ दिला तर पूर्व विदर्भातल्या जागांचा आम्ही जागा कुठल्या लढवणार उमेदवार नंतर याचा निर्णय टेंटेटिव्हली मी करून घेईन. भाऊ, महायुतीने पहिली जागा जी आहे पहिली यादी ती जाहीर करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त शोधलेला आहे. असं आहे की त्यांच्या महायुतीनं कधी यादी जाहीर करावी कधी नाही हा त्यांचा अधिकार आहे. आमची यादी जर पितृपक्षामध्ये सुद्धा जाहीर झाली तरी मला आनंद वाटेल, कारण ते मुहूर्त शोधतात. आम्ही पितृपक्ष जो आहे तो मी अशुभ मानत नाही. मी बरीचशी कामं ही पितृपक्षातच करतो. का माहिती आहे तुम्हाला? पितृपक्ष याचा अर्थ काय की आपले पूर्वज ह्या 15 दिवसाकरता स्वर्गातून खाली जमिनीवर आलेले आहेत. आता ते जमिनीवर आलेले असताना त्यांच्या उपस्थितीतच चांगलं काम केलं तर बरं आहे की नाही? त्यांना वाटेल की नाही आपले दिवटे काय काम करतायत ते. आणि म्हणून मी हा काय महिना अशुभ समजत नाही. उद्या जरी आमची जाहीर झाली यादी तरी तिचं मी स्वागत करेन. थँक्यू भाऊ. धन्यवाद. प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीमध्ये ज्या आहेत जास्तीत जास्त जागा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस घेण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त 44 जागा ज्या आहेत ते उद्धव ठाकरे सेनेला मिळू शकतात असं पद्धतीने. आमच्या जागा वाटपाचं काम काय आम्ही प्रकाश आंबेडकरांच्याकडे दिलेलं नाही किंवा त्यांच्या जागा वाटपांचं काम आम्हीही घेतलेलं नाही. त्यामुळं आम्ही किती जागा घ्यायच्या हे ते ठरवू शकत नाहीत आणि ते किती जागा घेणार हे आम्ही सांगू शकत नाही. आमचं आम्ही सांगू, त्यांचं त्यांनी सांगावं, एवढंच मी सांगेन. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.